मराठी सिनेसृष्टीत एक महान अभिनेते म्हणून शरद तळवळकर यांचे नाव घेतले जाते. आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई, एकटी, असा नवरा नको ग बाई, सुधारलेल्या बायका असे अनेक चित्रपट गाजवले. 22 ऑगस्ट 2001 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने या दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले. शरद तळवळकर यांचे जरी निधन झाले असले तरी त्यांच्या कलेचा वारसा त्यांची नात जपत आहे. अभिनेते शरद तळवळकर यांची नात ईशा तळवळकर सध्या अमेरिकेत एका खास क्षेत्रात दर्जेदार काम करत आहे. शिवाय शरद तळवळकर यांच्या मुलाने देखील क्रीडा क्षेत्रात अव्वल कामगिरी केली होती. चला तर शरद तळवळकर यांच्या या प्रतिभावान मुलाबद्दल आणि नातीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी शरद तळवळकर पुणे विद्यापीठात सचिव म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांची ओळख उषा वाटवे यांच्याशी झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 20 ऑक्टोबर 1950 रोजी शरद आणि उषा यांचा विवाह झाला. लग्नानंतर उषा वाटवे या पौर्णिमा तळवळकर झाल्या. त्या उत्तम शास्त्रीय गायिका होत्या. पुढे त्यांना हेमंत आणि उमेश असे 2 मुलगे झाले. यापैकी हेमंत यांना लहानपणापासून क्रिकेट खेळायची विशेष आवड होती. पुढे ते आपल्या कॉलेजतर्फे क्रिकेट खेळायचे. यातूनच त्यांची निवड महाराष्ट्राच्या रणजी संघात झाली. 1977 ते 1984 या दरम्यान त्यांनी महाराष्ट्राच्या रणजी संघाचे प्रतिनिधित्व केले. ते राईट हँड बॅट्समन आणि मीडियम पेस बॉलर होते. मात्र पुढे काही वर्ष क्रिकेट खेळूनही त्यांची भारताच्या मुख्य संघात निवड झाली नाही. त्यानंतर ते क्रिकेट सोडून अमेरिकेला निघून गेले आणि तिकडेच त्यांनी स्वतःचा संसार थाटला. पुढे त्यांना नेहा आणि ईशा अशा 2 मुली झाल्या. दुर्दैवाने हेमंत यांचे 20 नोव्हेंबर 2016 रोजी निधन झाले. त्यांची मुलगी ईशा तळवळकर हिने मिशिगन विद्यापीठातून सायकोलॉजीमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ती आता एका अनोख्या क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या ती वाईल्डलाईफ फोटोग्राफर म्हणून अमेरिकेत नाव कमावत आहे. जगभरातील विविध जंगलात भटकंती करून तिने दुर्मिळ पशुपक्ष्यांचे फोटो काढले आहेत. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने काढलेले फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. ईशाला पशुपक्ष्यांविषयी विशेष आस्था आहे. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि उपचार करणाऱ्या संस्थेची ती सदस्य आहे. या संस्थेच्या माध्यमातून ती भूतदयेचे कार्य करत असते. या अनुभवांवर आधारित तिने द लकी लाईफ नावाचं पुस्तक सुद्धा लिहिलं आहे. याशिवाय एक्लेक्टिव्ह डिझाईन नावाची कंपनी तिने सुरू केली आहे. ही कंपनी विविध प्रकारचे बटवे, पर्स आणि बॅगा बनवते. भारतीय कलाकुसर असलेल्या या प्रोडक्ट्सना जगभरात प्रचंड मागणी आहे. अशा प्रकारे शरद तळवळकर यांची नात त्यांच्याप्रमाणेच प्रतिभावान असून एकाच वेळी अनेक क्षेत्रात नाव कमावत आहे.